नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन केले। त्याचबरोबर दर्शन देखील घेतले। तसेच टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे अशा घोषणांनी टेंभी नाका परिसर दुमदुमला। यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, प्रवक्ते अनिश गाढवे यांसह इतर शिवसेनेचे पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज जयंती आहे आणि या दिघे साहेबांचं दर्शन घ्यायला, आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघितलं असेल, आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत। दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, सर्वांच्या मनात आहेत, सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे। आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत। आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये, खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी येत आहेत। आज त्यांनासुद्धा बघितलेलं असेल, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही। आणि तुम्ही बघितलं असेल, आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम चालू आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे। आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे खरे सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही। ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करत आहेत, परंतु दुर्दैव आहे, मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात मराठ्यांचा जल्लोष. मराठा समाजाच्या मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे मराठा बांधवांनी एकच जल्लोष साजरा केला. यावेळी ढोल ताशे वाजवत, एकमेकांना पेढे भरवत, नाचत, फुगड्या खेळत, त्याचबरोबर गुलाल उधळत मराठा बांधवांनी जल्लोष व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन ठाण्यात जेसीबीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जंगी स्वागत मराठा बांधव करणार, असे यावेळी सकल मराठा समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रसंगी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिन पाटील, दत्ता चव्हाण, मंगेश आवळे व इतर मान्यवर मराठा समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमचे सर्वस्व जरांगे पाटील साहेब त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे ठाण्यातनं आम्ही एक निष्ठेने आणि एक दिलाने त्यांच्या मागे होतो आणि सदैव त्यांच्या मागे राहणार आहोत. गेले 50 वर्ष जे आरक्षण भेटत नव्हतं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं आम्ही ठाण्यामध्ये जल्लोष आणि उत्साहामध्ये स्वागत करणार आहोत. तसं आम्ही लास्ट टाइम बोललेलो की जरांगे पाटील साहेब आले तेव्हा की मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला आरक्षण देतील तेव्हा आम्ही त्यांच्या जेसीबीच्या माध्यमातून जसं फुलाची उधळण करणार आहोत. ठाण्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री आम्हाला वेळ देतील तेव्हा आम्ही सर्व एकत्र होऊन मराठा बांधव त्यांचा उत्साह साजरा करणार आहोत. एक मराठा. आज त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता आमचे मराठा बांधव सह ठाण्यातील आम्ही एकत्र बसून आम्ही तो निर्णय घेणार आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नुकतेच अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यास अनेक राजकीय पुढारी, अभिनेते यांना बोलवण्यात आले, पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्यानेच त्यांना बोलवण्यात आलं नाही. याबाबत महाराष्ट्रातील आदिवासी बांधव राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार आहेत, अशी माहिती आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी दिली. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापित करण्यात आली. या सोहळ्यास अनेकांना आमंत्रण देखील देण्यात आली होती. अनेकांकडून हे आमंत्रण फेटाळण्यात आले, मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन मूक निदर्शने केली. यावेळेस अनिल भांगले यांनी प्रभू रामाने वनवासात शबरी या आदिवासी महिलेची उष्टी बोरे खाल्ली. मात्र इथे आदिवासी असल्यानेच राष्ट्रपतींना बोलवण्यात
आलं नाही. याआधीही संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यातही त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं. एकीकडे उत्तर प्रदेशचे प्रथम नागरिक म्हणून तेथील राज्यपालांना बोलवण्यात येतं, मात्र देशाच्या प्रथम नागरिकास बोलवण्यात येत नाही. हा कार्यक्रम जरी राम जन्मभूमी न्यासाने आयोजित केला असला तरी त्यावर प्रधानमंत्री कार्यालयाचा अंकुश होता. म्हणजे जाणीवपूर्वक द्रौपदी मुर्मू यांना बोलवण्यात आलं नाही. हा फक्त आदिवासींचा अपमान नसून देशाचा अपमान आहे, असा आरोप करून आपण आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींची भेट घेऊन खंत व्यक्त करणार असल्याचं त्यांनी यावेळी आंदोलनादरम्यान सांगितले. वाटतं की आदिवासी फक्त मूळ वनवासी आदिवासी नसल्याने मूळ आदिवासी आहे. मग मूळ आदिवासींना बोलवायचं नाही असं ठरलं आहे का? मग त्यांना आपलं जे बघा तिथे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमधले जे राज्यपाल होते त्यांना त्यांनी बोलवलं आणि उच्च भारताच्या पदावर जी महिला आहे आदिवासी महिला आहे मूळ भारताची नागरिक महिला एवढे उच्च पदावर असेल त्यांना पंतप्रधानांनी बोलवलं नाही. ही शोकांतिका आहे. फिल्मी इंडस्ट्रीचे ॲक्टर्स आले तिथे, बिझनेस आले आणि हे कलाकार त्याच्यातली लोकं आली आणि आमची जी उच्च पदावर बसलेल्या मॅडमला विचारत नाही म्हणजे ही शोकांतिका आहे आमच्या आदिवासी समाजासाठी. म्हणून आम्ही येत्या सर्व महाराष्ट्रातले आदिवासी बांधवांच्या सर्व मिटिंगी घेऊन आम्ही जे येणारे राजभवनवर या राष्ट्रपती भवनवर आम्ही तिथे निवेदन जाणार आहेत आणि त्यांना आम्ही आमच्या आदिवासींचं काय आम्ही मूळ असून आम्हाला काय नाही आम्हाला न्याय मिळेल. बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांनी भारतरत्न आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला संविधानामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्यांच्या समांतराने महिलाही तसेच आरक्षण दिलेले आहेत. मग त्यांना का तुम्ही बरोबर घेत नाही? आणि चांगल्या गोष्टी जर घडतात मग त्या चांगल्या गोष्टीसाठी महिलांना का मागं ठेवता? आणि त्या पदावर महिला आहे ना, त्या महिलांना तुम्ही चांगला दर्जा दिला पाहिजे होता. त्या गोष्टीचा की महिलांचा उपलंघन तुमच्या रामलल्लाच्या मंदिरात ते उद्घाटन त्या सोहळ्यात त्या पाहिजे होत्या, त्या नाही दिसल्या आम्हाला. याच्या मागं पण राष्ट्रपती भवनात पण ते दिसल्या नाहीत उद्घाटन करतात. याचा आम्ही तीव्र निषेध जाहीर करतो. म्हणून आदिवासी क्रांती सेना ही नेहमी आम्ही आमच्या आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध आम्ही लढणार आणि त्यांच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारणार, त्यांचं आंदोलन करणार. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण आम्ही निवेदन देणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतले. तसेच टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणांनी टेंभी नाका परिसर दुमदुमला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, माजी महापौर शिवसेना ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, समस्त शिवसैनिक व महिला आघाडी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदू हृदय सम्राट संस्थानाचे बाळासाहेब ठाकरे यांचा आज साहेबांच्यामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मराठा आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अरे मी धक्का मार साहेब पवन महापौर मॅडम हे मोहिते कॅमेरा घे मागे नमस्कार साहेब तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.